नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेच्या अभ्यासाची तयारी आपण करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने अजूनही आपल्या हातात आहेत. तर या 3 महिन्यांमध्ये कशा पद्धतीने बोर्ड परीक्षेची तयारी करायची याविषयीची आपण एक सिरीजच सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की नोव्हेंबरमध्ये आपण 3 प्रकरणं अभ्यासूयात असं म्हटलं होतं. ते 3 प्रकरणं कोणती अभ्यासायची आहेत? ते पहिली 3 प्रकरणं आहेत तीच अभ्यासायची आहेत. तर त्या प्रकरणांचा अभ्यास कसा करणार ह्या महिन्यामध्ये? तर सुरुवातीला मी सांगितलं की प्रकरणं 2 ते 3 वेळा एकदा पुस्तक घेऊन वाचून काढायचे. ते वाचून झाल्यानंतर त्या प्रकरणांमधले मुद्दे लिहून काढायचे आहेत. हे तुमचं एक 7-8-10 दिवसामध्ये तुमचं हे सगळं काम होईल. आणि मी त्यानंतर ज्या संकल्पना तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या महत्त्वाच्या संकल्पना विचारात घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या मताने ज्या महत्त्वाच्या संकल्पना तुम्हाला वाटतील त्या महत्त्वाच्या आहेत की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही, प्रॉपर कळणार नाहीत. मग त्यासाठी आपण एक पर्याय शोधला होता की आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेची जी काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये ह्या संकल्पनांवरती किंवा कोणत्या संकल्पनांवरती ह्या प्रकरणातल्या प्रश्न विचारण्यात आले. ज्या संकल्पनांवरती प्रश्न विचारले त्या संकल्पना मग बोर्डाला महत्त्वाच्या वाटतात, मग त्या संकल्पनांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तर त्यासाठीच आपण काय करतो आहे, प्रत्येक प्रकरणातले आत्तापर्यंत बोर्डाने विचारलेले प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी व्हिडिओमधून आपण उपलब्ध करून देतो. अर्थशास्त्र विषयामध्ये आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत जुलै 2021मध्ये बोर्डाची परीक्षा झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022मध्ये पुन्हा एक परीक्षा झालेली आहे. जुलै 2022मध्येही एक परीक्षा झाली. फेब्रुवारी 23मध्ये एक परीक्षा झाली आणि जुलै 23मध्ये एक परीक्षा झालेली. तर ह्या परीक्षा कोणत्या झालेल्या आहेत? आत्ताचा जो नवीन सिलॅबस आहे, तुम्ही जो अभ्यास आहे, तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत आत्ताच्या सिलॅबसची त्या सिलॅबसवरती आत्तापर्यंत झालेल्या ह्या सर्व प्रश्नपत्रिका आहे. मग ह्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये आपण प्रत्येक प्रकरणावर कोणते प्रश्न येऊन गेले याचा अभ्यास करतो आहे. तर आज आपण प्रकरण अभ्यासाला घेतलेलं आहे प्रकरण क्रमांक 3ब. 3ब हे प्रकरण मागणीची लवचिकता हे प्रकरण आहे. तर आत्तापर्यंत हे प्रकरणात कोणकोणते प्रश्न विचारले गेले ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. यापूर्वी आपण प्रकरण 1, प्रकरण 2 आणि प्रकरण 3अ ह्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पाहिले नसेल तर ते पाहून घ्या, म्हणजे त्याही प्रकरणांची तुम्हाला माहिती होईल. ह्या महिन्यात अभ्यासाच्या प्रकरणांमधले हे शेवटचा प्रकरण आहे. त्याची माहिती पाहिल्यानंतर आपण आणखी महत्त्वाच्या संकल्पना समजल्यानंतर कसा अभ्यास करायचा याची जी पुढची स्टेप आहे ती स्टेप आपण विचारात घेणार आहोत. आधी पाहूयात कोणते प्रश्न प्रत्येक प्रकरणावरती विचारलेले आहेत, म्हणजे कन्सेप्ट आपल्याला शोधायला सोपे जाईल. ऑक्टोबर 2021पासून ह्या सिलॅबसवरच्या प्रश्नपत्रिकांना सुरुवात झाली होती. बोर्डाच्या तेव्हापासूनच्या प्रश्नपत्रिका आहेत. ऑक्टोबरमध्ये कोणते प्रश्न आलेत? पहिला प्रश्न विचारला होता ह्या प्रकरणावरती, संकल्पना ओळखून स्पष्ट करा. किती मार्काचा प्रश्न आहे? 2 मार्काचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न हा फरक स्पष्ट करा, हा 2 मार्काचा प्रश्न, म्हणजे दोन्ही प्रश्न 2-2 मार्काचे विचारले होते. आणि तिसरा प्रश्न विचारलेला होता सविस्तर उत्तरे लिहा, 8 मार्काचा. मग 8 मार्क आणि 2-2 मार्काचे 2 प्रश्न, 8 आणि 4 12 मार्क. 12 मार्काचे हे प्रकरण आहे. तर 12 मार्कासाठी असे 3 प्रश्न ह्या ऑक्टोबरच्या प्रश्नपत्रिकेत विचारले होते. यानंतर नेक्स्ट पुढची जी परीक्षा होती ती परीक्षा फेब्रुवारी 2022मध्ये झालेली होती. फेब्रुवारी 2022मध्ये झालेल्या ह्या परीक्षेत कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले ते पाहूयात. पहिला प्रश्न, विधाने पूर्ण करा, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न 1 मार्काचा आहे. दुसरा प्रश्न विचारला होता सहसंबंध पूर्ण करा, हाही प्रश्न 1 मार्काचाच आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, संकल्पना ओळखून स्पष्ट करा, हा 2 मार्काचा प्रश्न. त्यानंतर प्रश्न 4था आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 मार्काचा प्रश्न. त्यानंतर 5वा प्रश्न, आकृतीवरील प्रश्नांची उत्तरे लिहा,
हाही 4 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे 4 मार्काचे 2 प्रश्न 8 मार्क झाले. संकल्पना ओळखा 2 मार्काचा 10 मार्क झाले आणि हे 2 12 मार्काचं प्रकरण आहे. 12 मार्कासाठी असे प्रश्न फेब्रुवारी 2022 मध्ये विचारण्यात आले. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या पेपरमध्ये पुढचा पेपर झाला आहे जुलै 2022 मध्ये. तर ह्या पेपरमध्ये पाहूयात आपण कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये पहिला प्रश्न होता विधाने पूर्ण करा. 1 मार्काचा प्रश्न आहे हा. दुसरा प्रश्न विसंगत शब्द ओळखा. हा प्रश्नही 1 मार्काचा प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न संकल्पना ओळखून स्पष्ट करा. 2 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न चौथा सहमत असहमत स्वकारण स्पष्ट करा. 4 मार्काचा प्रश्न. आणि पुन्हा 5वा प्रश्न आकृतीवरील प्रश्नांची उत्तर लिहा. म्हणजे इथं 4 + 2 2 4 आणि 4 8 मार्क आहे. संकल्पनाचा 2 मार्क 10 आणि 1 मार्काचे 2 प्रश्न असे प्रश्न या प्रकरणावरती विचारले. म्हणजे जवळपास पॅटर्न ह्या प्रकरणावरती सेमच आहे. 4 मार्काचे 2 प्रश्न 2 मार्काचे 1 प्रश्न आणि 1 मार्काचे 2 प्रश्न. त्यानंतरची परीक्षा शेवटची परीक्षा होती जुलै 2023 मध्ये. तर 23 मध्ये पहिला प्रश्न विचारलेला होता पारिभाषिक शब्द सुचवा. 1 मार्काचा प्रश्न. दुसरा प्रश्न विधाने व तर्क संगत प्रश्न होता. तोही 1 मार्काचे. असे 1 मार्काचे 2 प्रश्न. तिसरा प्रश्न फरक स्पष्ट करा. 2 मार्काचा प्रश्न आहे फरकांचा. त्यानंतर 4 मार्काचा प्रश्न होता खालील प्रश्नांची उत्तर लिहा. 4 मार्काचा. आणि 5वा प्रश्न हा आकृतीवरील प्रश्नांची उत्तर लिहा. 4 मार्काचा प्रश्न. याचा अर्थ 4 मार्काचे 2 प्रश्न फरक स्पष्ट करा 2 मार्काचा 1 प्रश्न आणि 1 मार्काचे 2 प्रश्न. 12 मार्क होतात. 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12. तर हा सगळा पॅटर्न तुम्हाला सगळीकडेच सेम पाहायला मिळेल. या प्रकरणावरती फार काही वेगळे प्रश्न विचारणे पॅटर्न सारखाच दिसतोय. तर अभ्यास करताना आकृत्या ह्या प्रकरणातल्या कारण आकृत्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला गेला. 4 मार्काचा जो थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आहे तोही सतत विचारलेला आहे. फरक विचारलेला आहे. फरक करून ठेवा या प्रकरणातले. म्हणजे कळतंय आपल्याला की काय अभ्यासायचं आहे ना. म्हणूनच मी सांगतोय की तयारी कशी करायची. तर आपल्याला ह्या जुन्या प्रश्नपत्रिका मदत करतात. आणि हा तर एक पार्ट झाला आहे. दुसरा पार्ट असा आहे की यामध्ये फरक विचारला होता. तो कोणता विचारला होता, कोणते फरक आहेत आणि कोणत्या फरकांचा अभ्यास करायचा आहे हेही तुम्हाला कळेल. किती फरक येऊन गेले, अजून किती बाकी आहेत, कोणते फरक रिपीट झालेत. मग महत्त्वाच्या गोष्टी कळायला सुरुवात होतात. तर तेच आपल्याला टप्प्याटप्प्याने करून अभ्यास पूर्ण करायचा आहे. 1 महिनाभर आपण ह्या 3B पर्यंत असणारी प्रकरणांच्या संदर्भातलाच विचार करणार आहे. डिसेंबरमध्ये मग पुढचे 3 प्रकरणं घेऊयात. पण तोपर्यंत ह्या प्रकरणांचा विचार करायचा. तर चला मित्रांनो, या प्रकरणावरती असलेले आणि आत्तापर्यंत येऊन गेलेले प्रश्न आपण विचारात घेतलेले आहेत. तर हे प्रश्न एकदा लिहून घ्या. तुमच्याही वहीमध्ये लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही त्या प्रकरणाचा अभ्यास करायला जाल तेव्हा त्या प्रकरणावरती इथं जे बोर्ड परीक्षेला प्रश्न विचारले त्यापैकी किती प्रश्न आहेत, कोणते प्रश्न आहेत हे तुम्हाला पाहून घ्यावं लागेल. आणि त्याचा विचार करा की मग यावरती प्रश्न विचारला तर मी कशा पद्धतीने उत्तर लिहेन. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.